जे आज दृश्य बघितले ना ते म्हणजे खूप बेकार आणि इतकं घाण आणि इतकं वाईट दृश्य होतं ना ते की असं परत कधीच झालं नाही पाहिजे. लय मोटिवेशन मध्ये तर जे मी ते बघितलं ना मी तिथं मी शॉक झालो. काहीतरी जादूटोना चालू होता. आता काही लोकांना खोटं पण वाटतं. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराज. तर कशात मित्रांनो, मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कामं धंदे करा तेव्हा कुठं जीवनामध्ये मोठे व्हायचाल, बाकी काय नाही. बस फालतू टाइमपास आणि उडण टप्पोगिरी नका करू, बाकी काय नाही. मार्केटचं काम तर उरकलंय. जरा बाहेर जायचं होतं दीदीला घेऊन, पण दीदीचं माझं काल भयंकर वाजलंय. त्याच्यामुळे नेमकी दीदीचा बड्डे 23 तारखेला. बघू चाललंय नियोजन सरप्राईज प्लॅनचं. मग बघू काय होतंय. जर विषय लईच वाढला तर मग काय ना बॅक टू द फील्ड. जिम मध्ये आलोय. हाणायची लोक मला म्हणते ना, हा काय ओरडतो एवढ्या मोठ्या मोठ्याने. आता आलोय मस्तपैकी. लेगडे आज जास्त काय नाही. आधीच त्या दिवशी शॉर्ट झालाय, दाऱ्या गाठामध्ये पडलो होतो मी. तो नॉर्मल जाऊ द्या, तो विषय सोडा. तो आहे बास्केटबॉल. इथं काय लेजर्ड आहे बास्केटबॉल, पण शूटर आहे. चला बरं आता पटकन वर्कआउट करून घेतो आम्ही. आवर नाही मी जाईन बरं का. मागून काय मागायचे का तुला? आवर. लय मोटिवेशन मध्ये यार नीट मार. वेदांत परत एकदा कर ना. सारांगे BTS लवर आहेस ना तू, म्हणून तर ते झोंबे आणि चाललंय आज. काय म्हटलं? काय राहिलं? धरलं पाय होतं रे बरोबर. गाडी बिडी बंद झाली पाय होती. का बरं? ऋतुबा वेगळा आहे बाळा, आपला दबदबा आहे. मला धरायला एवढं ताकद आहे का? हा ताकद आहे का बाळा एवढी? म्हणजे असं काय म्हणतो वेदांत? ते नाव देतो BTS लवर आहे बाळा. असं काय बघतो ते? असं काय डोक्यात बिक्यात घालून काय चालतो झॉम्बी सारखा? हा कोणाला बघता येतं ना, असं कळत नाही कोणाकडे बघते कोणाकडे नाही. म्हणून वेदांत हळू. वेदांत पप्पांनाच व्हिडिओ पाठवतो था माझा. आता निघालोय मी बाजारात चाललंय. पाऊस तर काय बुरबुर. नेमकी बाजाराच्या दिवशीच पाऊस येतो आणि इतर वेळेला फार ऊन बिन पडतं. अवघड आहे का नाही. बाजारात जातो पहिलं, बघतो काय वातावरण आहे, माल वगैरे किती राहिलं काय नाही. आले आता निघालोय. आपली मर्सडीज पशी आलेलो आहे मी. तर जरा वेळ बाजारात बसलो. एक थोडा झटका झाला, गिराईक झालं बरंचसं. म्हणजे दुसऱ्या ठिकाणी बसलो होतो, फारच माल राहिलेला होता. मग जरा वेळ बाजारात बसल्यामुळं संपला बऱ्यापैकी. पण तरी बऱ्यापैकी संपून सुद्धा बऱ्यापैकी माल राहिला आहे. काही एवढं गिराईक नव्हतं, पण संपल्यानंतर तेवढा झटका झाला. बरं झालं जरा लवकर आलो असतो ना, मग अजून संपलं असतं. बसलो टाईमपास करत घरी. जरा वेळ म्हटलं बसावा, पण तो टाईम आहे असा पटापट निघून गेला. मग आता जातो घरी. जातो पहिला मम्मीला वगैरे घरी सोडतो. जरा वगैरे मोबाईल वगैरे चार्जिंग करून जेवण वगैरे करून वगैरे. मित्रांनो मी घरी वगैरे आलो आहे आता मस्तपैकी. झाले आता झोपायच्या तयारीत आहे. जवळजवळ 12 वाजले. ते इथं कानात ना एक पिंपल आली आहे, ती दुखती आहे लई. हां तर मला एक गोष्ट बोलायची होती. मी डायरेक्ट ओपनली सांगतो बरं का. मी जे काय बोलतो ते ओपनली बोलतो. आणि जे काय आहे ते आपलं सगळं रिअल असतं, फेक काहीच नाही. जी आपली मी इकडं जशी ऑफ कॅमेरा पर्सनॅलिटी तशी ऑन कॅमेरा पर्सनॅलिटी असते. माझं बोलणं जर कोणाला ॲटिट्यूडचं वाटत असेल किंवा काय वाटत असेल तर भाई त्यात मी तुमच्यासाठी काही पण करू शकतो. पण माझी जी पर्सनॅलिटी आहे तीच पर्सनॅलिटी मी तुम्हाला दाखवतो. असं नाही की मी फेक बनतो आहे की माझं इकडं म्हणजे अशी पर्सनॅलिटी आहे तुमच्यासमोर मी असं बनतो आहे. असं आपल्याला जमत नाही. आणि मला एक गोष्ट सांगायची आहे, म्हणजे मी डायरेक्ट ओपनली बोलतो आहे. आणि मी स्टार्टिंगलाच हे सांगतो आहे, मी कधीच एखादी गोष्ट बोलत असं नाही कोणत्या रिलिजनला हेट करत नाही किंवा कोणत्या धर्माला म्हणजे हेट करत नाही. दोन्ही एकच आहे म्हणा. मी वेगळं सांगते की कोणाला हेट करत नाही काय नाही. पण मी माझ्या धर्मासाठी लय कट्टर आहे.
आणि मी आता एक असं बोलणार आहे की आमचं जे शनिवारचं बाजार आहे, जे तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगमध्ये कधी ना कधी बघितलं असेल, एक आपल्या मुस्लिम भावांचं तिथे एक छोटंसं मंदिर आहे, म्हणजे त्यांचं जे काय असेल मंदिर मस्जिद जे काय असेल ते आहे. तर तिथं म्हणजे आज आहे ना, मी आता मम्मीला घेऊन येत होतो तेव्हा आमची म्हणजे हिंदू एक माणूस आणि एक बाई होती, आणि एक त्यांचं म्हणजे मुसलमान ते एक म्हणजे आहे तिथल्याच गावातले ते होते, ते त्यांची बायको होती. तर जे मी ते बघितलं ना, मी तिथं मी शॉक झालो, शॉक. काहीतरी जादूटोणा चालू होता. आता हे काही लोकांना खोटं पण वाटू शकतं, पण मला खोटं बोलून काय करायचं नाही. मी जे काय ते खरं, मी व्हिडिओ नाही काढली. माझं ते तिथे हे झालं नाही, कारण की काय म्हणतं त्याला, माझं मन लागेल ना, मी ते बघितल्यानंतर मग नंतर परत स्वस्त्याला पण घेऊन गेलो. ह्या गोष्टीवरती आवाज उठवणं गरजेचं आहे, आवाज उचलणं गरजेचं आहे. आता हे बाहेर सिटीमध्ये तर चालूच होतं, ह्या गोष्टी आपल्या इथं पण चालू झाल्यात. म्हणजे एक असंच त्यांनी एक काळागंध वगैरे लावलं, म्हणजे ते लावलं होतं त्या बाईनी, जी हिंदू बाई होती, आणि जे मुसलमान होता तो असं करत होता. मग नक्की तिथं काय चाललं होतं मला माहीत नाही, पण हे करत होता. याच्यावरून तर 100% आहे की काहीतरी करत होताच. मग त्याच्यासाठी मग मम्मीला सोडलं, पाणी वगैरे आणलं आणि स्वस्त्याला येऊन गेलो तिथं. तेव्हा मग ते सगळे तिथंच होते, पण ते त्यांचं बंद झालं होतं, मग ते बोलत होते. आणि फक्त एक गोष्ट कमी पडते तुमच्या भावाला, सपोर्टची. तुमच्या भावाचं लय मोठं मोठं स्वप्न नाही का, धर्मासाठी हे करायचं ते करायचं. मी एकटा करायला तयारच आहे, पण आज कसं आहे, आज मी समजा एखादी गोष्ट ॲक्शन घेतली तर त्याचा जर मोठा विषय झाला तर त्याचा सावरायला पण कोणतरी पाहिजे. म्हणजे तसं नाही की एक मागं कोणतरी एक असलं ना, एक आपण बिनधास्त राहतो. आपण कधीच कोणाच्या जीवावरती उडलं नाही, आपण पहिल्यापासून जे काय आहे ते स्वतःच्या जीवावरती. त्याच्यामुळे आज असं मागं नाही आहे कोणी, किंवा एक नाही का प्रॉपर एक जेणेकरून की आम्ही फुल रिस्क घेऊन प्रत्येक काम करू शकतो. कारण की मागून नसल्यामुळे आम्ही रिस्क नाही घेऊ शकत. त्याच्यामुळे मी काय बोललो नाही, काय नाही. जे पण माझ्या मनात एवढं गेलं ना, मी जे आज दृश्य बघितलं आहे ना, ते म्हणजे खूप बेकार आणि इतकं घाण आणि इतकं वाईट दृश्य होतं ना ते, की असं परत कधीच झालं नाही पाहिजे आणि घडलं नाही पाहिजे. आता ते कन्व्हर्जन होतं काय जादू होता का काय होतं ते तर मला काय माहीत नाही, पण ते 100% असं करत होते नाही का. म्हणजे आपण एक कसं एक आपल्या याच्यात मंत्र वगैरे बोलतो किंवा काय करतो तसं, पण आता ते काय होतं त्यांचंच माहिती. पण हे सिटीमध्ये सुद्धा होतं, पण आता नारायणगावमध्ये म्हणजे एक गावातसुद्धा आता हे वाढत चाललं आहे. ह्याच्यावरती म्हणून सांगतो हिंदू भावांना, आता तरी जागे व्हा, सगळे एकत्र या. जे आपले 20% चांगले मुसलमान आहेत, ते जे 80% खराब मुसलमान आहेत त्यांच्यामुळे बदनाम होतं ते. पण आपल्याला हे 80% जे खराब मुसलमान आहेत त्यांना तर जागेवरती आणायलाच लागणार आहे, कारण की ते तर आपलं कामच आहे, त्यात तर काही विषयच नाही. माझे कितीतरी असे मुसलमान भाऊ आहेत जे माझे खूप क्लोज आहेत आणि एकदम नाही का सगळं चांगलं आहे. त्याच्यामुळं मी असं काय कोणाला हेट देत नाही किंवा काय नाही, पण जे काय आहे ते मी ओपनली बोलतो आहे. असं नाही की मी असं बोलल्यावर त्याला राग येईन म्हणून मी बोलत नाही किंवा मग लपून ठेवते, असं नाही. मी माझ्या धर्मासाठी कट्टर आहेत, ते पण त्यांच्या धर्मासाठी कट्टर राहणार. विशेष म्हणजे जे एक नॉर्मल गोष्ट आहे की प्रत्येकजण आपल्या धर्माला कट्टर राहणारच, पण एवढं मात्र सगळ्याला मानावं लागेल की सनातन हे सत्य आहे. बस एवढंच बोलेल मी, याच्यावरती काही बोलणार नाही, कॉन्ट्रोवर्शियल मी काय बोलणार नाही. तर हेच मी जे दृश्य बघितले ना, ते दृश्य माझ्या मनात अजून टोचतंय म्हणजे असं. पण आता ते नक्की काय होतं काय माहीत, म्हणजे भविष्यात काळजी घेईन की असं जर दृश्य माझ्या डोळ्यासमोर झालं तर ते नक्की काय विषय जाऊन तिथं विचारण्याची ताकद ठेवेल मी. त्यासाठी तुमचा सपोर्ट पाहिजे, सपोर्ट करा. आजचा व्लॉग मी इथं सेंड करतो. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या मराठी भावाला. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.